नमस्कार. आजच्या या विशेष भागात आपण मानवी ऊर्जेच्या दोन वेगवेगळ्या बाजू पाहणार आहोत. म्हणजे आपण नक्की कोण आहोत आणि कोण बनणार आहोत हे आपल्या निवडीवर कसं अवलंबून आहे. चला तर मग समजून घेऊया. या सगळ्याचा पाया आहे हा एक साधा विचार. बघा, आपलं आयुष्य म्हणजे काय, तर एक प्रकारची ऊर्जेची देवाणघेवाण. आपण रोज ज्या विचारांना, भावनांना आणि कृतींना महत्त्व देतो ना, खरं तर तीच आपलं व्यक्तिमत्व घडवत असतात. खरं तर ही एक अशी लढाई आहे जी आपल्या सगळ्यांच्या आत अगदी प्रत्येक क्षणी चालू असते. आणि या युद्धात आपला प्रत्येक निर्णय, प्रत्येक विचार खूप महत्त्वाचा असतो. चला तर मग ही आज चालणारी लढाई नक्की आहे तरी काय हे जरा जवळून पाहूया. तर आंतरिक ऊर्जा म्हणजे एक अशी शक्ती जी दिसत नाही पण आपल्या आयुष्याला दिशा देत असते. तिचा जन्म आपल्या विचारांमध्ये होतो आणि ती आपल्या कामातून, आपल्या कृतीतून बाहेर पडते. आज आपण याच ऊर्जेवर लक्ष देणार आहोत. आता या लढाईतल्या पहिल्या मार्गाबद्दल बोलूया. हा मार्ग आहे नकारात्मक ऊर्जेचा, जो आपल्याला एकाच जागी थांबवतो किंबहुना मागे खेचतो. या मार्गावर चालताना ना एक प्रकारचा जडपणा जाणवतो. आपली प्रगती थांबते आणि सगळा उत्साह कुठेतरी हरवून जातो. ही अशी ऊर्जा आहे जी आपल्या जगण्यातली सगळी मजाच शोषून घेते. हे बघा, हे आहेत त्या नकारात्मक ऊर्जेचे काही घटक. तक्रार करण्यापासून ते रागापर्यंत यातली प्रत्येक गोष्ट त्या विनाशकारी चक्राला आणखी ताकद देते. स्वार्थ आणि अहंकार आपल्याला लोकांपासून तोडतात, तर आळस आणि पश्चाताप आपल्याला भूतकाळातच अडकवून ठेवतात. म्हणजे होतं काय की जेव्हा आपण या मार्गावर असतो तेव्हा आपलं लक्ष उपायांपेक्षा समस्यांवरच जास्त असतं. झालेल्या चुकांमधून शिकण्याऐवजी आपण त्याचाच पश्चाताप करत बसतो. हे एक दुष्टचक्र आहे खरंच. चला आता दुसऱ्या मार्गाकडे वळूया. हा आहे सकारात्मक ऊर्जेचा मार्ग, जो आपल्याला पुढे नेतो आणि आपल्या आयुष्यात नव्या संधी निर्माण करतो. सकारात्मक ऊर्जेचा मार्ग आपल्याला एकदम हलकं वाटायला लावतो. तो आपल्या क्षमतांना वाढवतो आणि आपल्याला रोज एक नवीन ऊर्जा, एक नवीन उमेद देतो. हाच तर आहे यशाचा आणि समाधानाचा मार्ग. आणि ही आहेत या रचनात्मक चक्राची काही वैशिष्ट्ये. सर्जनशीलता आपल्याला काहीतरी नवीन करायला शिकवते. आत्मविश्वास आणि धैर्य आपल्याला कोणत्याही आव्हानाला सामोरं जाण्याची ताकद देतात. क्षमा आणि शांती आपल्याला आतून समाधान देतात. आणि इतरांना मदत केल्याने आपण स्वतःच मोठे होतो. ह्या मार्गावर चालणं म्हणजे काय, तर आव्हानांना स्वीकारणं, भीतीवर मात करून पुढे जाणं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं आणि कोणत्याही स्वार्थ न ठेवता इतरांच्या कामी येणं. ह्याच गोष्टी या ऊर्जेला वाढवतात. मग आता प्रश्न उरतो की या दोन मार्गांपैकी निवडायचा कोणता. आणि गंमत म्हणजे ही निवड पूर्णपणे आपल्या हातात आहे आणि ती प्रत्येक क्षणी करायची आहे. परिणाम तर अगदी स्पष्ट दिसतात. नकारात्मक ऊर्जा एकटेपणा आणि विनाशाकडे घेऊन जाते, तर सकारात्मक ऊर्जा आपल्याला लोकांसोबत जोडते, समाधान देते आणि यशाच्या दिशेने नेते. दोन्ही मार्गांचे परिणाम किती वेगळे आहेत बघा. आणि हे लक्षात ठेवा, ही काही एकदाच करायची निवड नाहीये, अजिबात नाही. ही निवड आपण प्रत्येक क्षणी करतो. सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक विचार, प्रत्येक कृती ठरवते की आपण कोणत्या ऊर्जेला खतपाणी घालत आहोत. आपल्या रोजच्या या छोट्या छोट्या निवडी फक्त आपला दिवस नाही, तर आपलं संपूर्ण आयुष्य आणि आपला वारसा घडवत असतात. महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की आपल्या या लहान सहान निवडी एकत्र येऊन एक मोठं चित्र तयार करतात. आपला प्रत्येक दिवस म्हणजे त्या चित्रातला एक छोटासा ब्रशस्ट्रोक आहे असं समजा. तर मग विचार करा, आपलं आयुष्य कसं लक्षात राहावं असं वाटतं. एक असं आयुष्य जे एकाच जागी थांबलं होतं, की एक असं आयुष्य ज्याने काहीतरी सकारात्मक आणि कायमस्वरूपी निर्माण केलं. आणि शेवटी हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःलाच विचारायचा आहे. ही लढाई कधीच संपणारी नाही. प्रत्येक नवीन दिवस निवडीची एक नवी संधी घेऊन येतो. मग पुढच्या क्षणी आपण कोणत्या ऊर्जेला बळ देणार आहोत? या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.